विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. सेमी कंडक्टर तुम्ही टॉपिक कधीही केला नाहीये. त्यातलं काय करायचं माहित नाहीये. तर 10 मिनिटं वेळ द्या. मी तुम्हाला सांगतो जवळ-जवळ 90% टॉपिक तुमचा इथं कव्हर होणार आहे. मी शिकवणार आहे. मग मी जे प्रश्न घेतोय ते पी-वाय-क्यूज आहेत. ते सीईटी साठी इतके इम्पोर्टंट आहेत की विचारूच नका. तुमचा टॉपिकच क्लिअर होईल 10च मिनिटात. मग 10 मिनिटं वेळ काढा. शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. पुन्हा तासभर वेळ काढा. ओके. आणि त्या तासात मी दिलेले प्रश्न करा. पहिला प्रश्न आहे लॉजिक गेटची डेफिनेशन. ओके. लॉजिक गेट हे एक सर्किट आहे म्हणूया आपण. त्याला एक किंवा एकपेक्षा जास्त इनपुट असतील, पण आउटपुट मात्र एकच असणार आहे. दिलंय का बघा. अ डिजिटल सर्किट, वन ऑर मोर इनपुट, बट ओन्ली वन आउटपुट सिग्नल इज कॉल्ड लॉजिक गेट. आलाय प्रश्न परीक्षेत 1 मार्काला. पण त्याचबरोबर जे लॉजिक गेट आहेत, मग नॉट गेट आहे, ऑर गेट आहे, अँड गेट आहे, नॉर आहे, नॅन्ड आहे, एक्सऑर गेट आहे. या सगळ्या गेटचे सिम्बॉल. हा टॉपिक म्हणजे सिम्बॉलचा टॉपिक आहे, लक्षात घ्या. मग झेनर डायोड, फोटो डायोड, मी तुम्हाला सांगतो अजून कुठलं रे, झेनर डायोड, फोटो डायोड, एलईडी, सगळ्यांचे सिम्बॉल आहेत. आणि सिम्बॉल हे असं आहे. ट्रायंगलच्या पुढे हे असेल तर नॉट गेट आहे. नॉट गेट काय करतंय, इनपुट 0 असेल तर 1 करतंय, 1 असेल तर 0. याला काय म्हणायचं, ट्रुथ टेबल. अरे वाह! मॅथ्सची आठवण आली. मॅथ्समध्ये ट्रू फॉल्स होतो. इथं 1010 आहे. सिम्बॉल कळालं? याला म्हणायचं बुलियन एक्सप्रेशन. व्हिच ऑफ द फॉलोइंग इज बुलियन एक्सप्रेशन फॉर नॉट गेट? एक्स बार. ओके. नॉटचं सिम्बॉल लक्षात आलं, फक्त ट्रायंगल आहे, पुढे गोल आहे. ओके. आता इथं बघा. ही कर्व आहे, मग हे ऑर गेटचं सिम्बॉल आहे. मग त्याचं बुलियन एक्सप्रेशन ए प्लस बी. सांगू का? ए प्लस बी हे बुलियन एक्सप्रेशन ऑर साठी, मग हे नॉर साठी असणार आहे. वरती एक डॅश काढले तर. पण आता ट्रुथ टेबल काय बघा. ऑर गेट म्हणजे पॅरलल सर्किट असतं. त्यामुळे बघा, एक जरी इनपुट ऑन असेल म्हणजे 1 असेल तर तुम्हाला आउटपुट 1 मिळणार आहे. एक जरी 1 असेल तर 1 मिळणार आहे. दोन्ही 1 असेल तर 1 मिळणार आहे. पण दोन्ही फॉल्स असतील, दोन्ही 0 असेल तर मात्र 0 होणार. म्हणजे ऑर गेट हे पॅरलल स्विचिंग सर्किट माहिती आहे ना, लॉजिक गेट्स. फक्त लॉजिक मॅथ्समध्ये त्याप्रमाणे आहे हे. त्याचे सिम्बॉल, हे बुलियन एक्सप्रेशन ते आउटपुट आहे. हे दोघं कोण आहेत? इनपुट. ओके. दुसरं अँडचं सिम्बॉल काय? असं रेक्टँगल काढायचं आहे. पुढे कर्व आहे फक्त एवढंच. ओके. आता लक्ष द्या. बुलियन एक्सप्रेशन कळालं. ए डॉट बी हे सेरीज सर्किट प्रमाणे आहे. दोन्ही 1 असेल तर 1 मिळणार आहे तुम्हाला आउटपुट. 1, 1 तरच 1. एक जरी फॉल्टी असेल तर आउटपुट तुम्हाला मिळणार नाही. अरे ट्रुथ टेबल दिलेलं असतं. ट्रुथ टेबलवर गेट ते ओळखायला लावतात ते. हे तुम्हाला दिसेल किंवा व्हिच ऑफ द फॉलोइंग इज द करेक्ट ट्रुथ टेबल फॉर अँड गेट. असले 4 ऑप्शन असतील. जमलं पाहिजे. काही अवघड नाहीये, लक्षात घ्या. ओके. नेक्स्ट कुठला आहे बघा. हे नॅन्ड गेट आहे. इथं बघा. पुढं गोल असेल तर ते निगेशनच येणार. मग नॉटला होतं मगाशी, आठवतंय? बघा, ए डॉट बी कॉम्प्लिमेंट म्हणजे बघा दोन्ही मगाशी जे ट्रुथ टेबल होतं ना 001 तिथं बघा 1110 त्याचं फक्त निगेशन होणार आहे. ओके. मग आता पटपट सांगू. हे नॉर आहे सिम्बॉल बघा. ओके. 1 वरती येणार, खाली सगळे 0 येणार. ट्रुथ टेबल, सिम्बॉल, बुलियन एक्सप्रेशन हे 3 पॉइंट लक्षात ठेवायचे. त्याच्यानंतर आता एक्सक्लुझिव्ह एक्सऑर बघा कसं सिम्बॉल आहे. ए बार डॉट बी, ए डॉट बी बार. हे बुलियन एक्सप्रेशन येणार परीक्षेमध्ये. बरं आता पुढे बघा. आता 2 इनपुट एक्सऑर गेट दिले त्यांनी. त्याचं बुलियन एक्सप्रेशन दिलंय. हे पण एकदा करा बरं का. आता या टॉपिक मधली महत्वाची कन्सेप्ट आहे रेक्टिफायर. नीट लक्ष द्या, व्यवस्थित समजावून सांगतो. पहिला प्रश्न विचारतील की व्हॉट इज रेक्टिफायर? आलंय परीक्षेत. मग रेक्टिफायर इज अ डिव्हाइस व्हिच कन्व्हर्ट एसी इंटू टीसी. बऱ्याच ॲप्लिकेशनमध्ये डीसी सप्लाय लागतो. आपल्याला तर एसी आहे. मग एसीला डीसी मध्ये कन्व्हर्ट करण्याचं काम कोण करतंय? रेक्टिफायर. रेक्टिफायर इज अ डिव्हाइस व्हिच कन्व्हर्ट्स एसी इंटू डीसी. मग रेक्टिफायरचे 2 टाइप आहेत. हाफ वेव्ह रेक्टिफायर, फुल वेव्ह रेक्टिफायर. हाफ वेव्ह रेक्टिफायर डायग्राम तुमच्या समोर आहे. प्रॅक्टिस करा रे बाळांनो. एक ट्रान्सफॉर्मर आहे. मग याचं कन्स्ट्रक्शन सांगू? पहिलं वाक्य लिहायचं. कन्स्ट्रक्शन ऑफ हाफ वेव्ह रेक्टिफायर इज ॲज शोन इन अबोव्ह फिगर. AC supply is given to the primary. Load is connected across secondary through diode. झालं एवढंच कन्स्ट्रक्शन आहे. आता वर्किंग सांगू का? When positive half cycle is present at diode, it becomes forward biased. Current flows through it and we get output. But at the same time, when negative half cycle is present at A, it becomes reverse biased. Current does not flow through it and we does not get any output. बघा ना, पॉझिटिव्ह हाफ सायकल आउटपुट मिळते, पण निगेटिव्हला कुठे मिळालं? इथं आउटपुट मिळालं नाही. हे थोडंसं खाली काढा. मग झालं का? हाफ वेव्ह रेक्टिफायर तुम्हाला करायचं आहे पटकन.
आता फुल वेव्ह रेक्टिफायर आणि पुस्तकातली डायग्राम बघून कॉपी करतात बाळांनो. हे सिग्नल हे सर्किट जोडलंच नाहीये त्यांनी. हे जोडा. आणि इथं जे आहे ना, ॲक्चुअली तो जंप केला हे लक्षात घ्या. पटकन सांगूया कन्स्ट्रक्शनमध्ये काय लिहायचं? कन्स्ट्रक्शन ऑफ फुल वेव्ह रेक्टिफायर इस ॲज शोन इन द फिगर. ओके. प्रायमरी इज कनेक्टेड टू द किंवा एसी इज गिव्हन टू द प्रायमरी, लोड इज कनेक्टेड अक्रॉस सेकंडरी व्हिच इज सेंटर टॅप्ड. हा काय प्रकार आहे सांगतो. 2 डायोड यूज केलेत बघा इथं आणि इथं. सेकंडरी आहे सेंटर टॅप. ओके. म्हणजे इथून तुमचा लोड रेझिस्टर कनेक्ट केलाय. ही अरेंजमेंट कशी असते माहितीये का? की जेव्हा इथं पॉझिटिव्ह हाल्फ सायकल तेव्हा इथं निगेटिव्ह. तुम्ही आता मगाशी ऐकलं. जर डायोड पॉझिटिव्ह हाल्फ सायकल असेल तरच फॉरवर्ड बायस्ड असतो लक्षात घ्या. मग हा फॉरवर्ड बायस्ड, हा रिव्हर्स बायस्ड. पण एक डायोड आहे की फॉरवर्ड बायस्ड. मग त्यातून करंट पुढे जाणार आणि तुम्हाला आउटपुट मिळणार. जेव्हा इथं निगेटिव्ह हाल्फ सायकल येईल ना बाळांनो, तेव्हा खाली पॉझिटिव्ह येणार. मग हा रिव्हर्स बायस होईल, पण हा होईल की फॉरवर्ड बायस्ड. काही झालं तुम्हाला आउटपुट मिळतंय. म्हणजे तुमच्याकडं एसी सप्लाय आहे. ओके. पॉझिटिव्ह हाल्फ सायकल असेल तरी आउटपुट मिळणार आहे. निगेटिव्हच्या वेळेस तरी आउटपुट मिळणार आहे आणि तुम्हाला आउटपुट मिळणारच. म्हणून तर फुल वेव्ह रेक्टिफायर म्हणलंय. तरी देखील मी तुम्हाला सांगतो नेक्स्ट आहे तो आहे रिपोल फॅक्टर ची फास्ट सांगतो आता. मग आर-एम-एस व्हॅल्यू ऑफ एसी कॉम्पोनंट डिव्हाइड बाय व्हॅल्यू ऑफ डीसी कॉम्पोनंट. ठीक आहे. म्हणजे एसी कॉम्पोनंट शिल्लक राहणार आहे. मग तो घेणार आहे आपण त्या रिपल फॅक्टरच्या डेफिनिशनमध्ये. ओके. बरं. आता मी बोललो तसं सांगतोय तुम्हाला, की हा टॉपिक म्हणजे सिम्बॉल. हा फोटो डायोड आहे का? हो. हा एल आहे कारण लाईट इमिट करतोय. हा झेनर डायोड आहे. तिघांचे सिम्बॉल करा. व्ही-एस-ए मध्ये सिम्बॉल येऊ शकतात. ओके. आता महत्वाचं आहे. मी तुम्हाला सांगतो. इथं मी जे सांगतोय ना, लक्ष द्या. इमिटर, बेस, कलेक्टर ठीक आहे. हे जे ट्रान्झिस्टर कॉन्फिगरेशन आहे ना, त्यातलं मी तुम्हाला सांगतो इमिटर हा हेवीली डोप्ड असतो. कलेक्टर हा मॉडरेटली असतो आणि बेस हा लाईटली डोप्ड असतो. याचा अर्थ थोडक्यात सांगतो. इमिटर मधून सगळ्यात जास्त करंट फ्लो होतो. कलेक्टर मधून मॉडरेट आणि बेस मधून एकदम कमी. याचा अर्थ बघा इमिटर करंट हा कलेक्टर करंट आणि बेस करंट याची ॲडिशन असते. ओके. तर तुम्ही प्रत्येकाला कलेक्टर करंटनं डिव्हाईड करा. याला कलेक्टर करंटनं डिव्हाईड करा. कलेक्टरला कलेक्टर करंटनं डिव्हाईड करा. याला. घ्या रेसिप्रोकल. 1 म्हणजे आय-सी अपॉन आय-ई. 1/आय-सी/आय-बी. आता ऐका. इमिटर करंट हा सगळ्यात जास्त असतो की नाही बाळांनो? कलेक्टर करंट त्यापेक्षा थोडासा कमी आहे ना. मग जेव्हा छोट्या व्हॅल्यूला मोठ्या व्हॅल्यूने डिव्हाईड करतो आन्सर 0 पॉइंट येतं. म्हणजे ती अल्फाची व्हॅल्यू. बघा कलेक्टर करंटपेक्षा बेस करंट खूप कमी आहे. जेव्हा खूप छोट्या व्हॅल्यूने डिव्हाईड करतो आन्सर मोठं येतं. म्हणजे इथं बीटा येणार आहे. मग आता मी तुम्हाला गंमत सांगू का? पहिला क्वेश्चन बघा 1/अल्फा मायनस 1/बीटाची व्हॅल्यू विचारली त्यांनी. आन्सर 1 येणार. प्लसचं मायनस केलंय. बीटा मायनस अल्फा अपॉन अल्फा बीटा एकदा सीईटीत विचारलंय, ज्याची व्हॅल्यू सुद्धा 1 येणार. किती सिंपल आहे. आणि सगळ्यात महत्वाचं इथं क्रॉस मल्टिप्लिकेशन करूया. मग अल्फाची व्हॅल्यू बीटा अपॉन 1 प्लस बीटा येणार. कारण की बीटा प्लस 1 अपॉन बीटा रेसिप्रोकल. बरं हे प्लस 1 चं मायनस 1 झालं की बीटाची व्हॅल्यू अशी येणार आहे. अल्फा अपॉन 1 मायनस अल्फा. हे सगळे एमसीक्यूज आहेत. बरं आता व्हिडिओच्या शेवटी सांगतो. हे 2-3 न्यूमेरिकल फक्त तुम्हाला करायचे आहेत. पट, पट, पट सांगतो म्हणजे तुम्ही अभ्यासाला मोकळं 10 मिनिटाच्या आत व्हिडिओ फिनिश झाला लक्षात घ्या. बघा ही व्हॅल्यू 0 पेक्षा 1 पेक्षा कमी आहे म्हणजे तो अल्फाची व्हॅल्यू आहे 967. इमिटर करंट तुम्हाला दिलेला आहे आणि व्हॉट इस द व्हॅल्यू ऑफ बेस करंट विचारलेत. तर अल्फा म्हणजे हा रेशो कुठला आहे बाळांनो लक्षात घ्या. अल्फा म्हणजे तो रेशो आहे कलेक्टर करंटला इमिटर करंटनं डिव्हाईड करायचं. मग इमिटर करंट इकडं घ्या. ओके. दॅट इक्वल्स टू इमिटर करंट नको. मी तुम्हाला सांगतो. मग अल्फाला इमिटर करंटनं मल्टिप्लाय करा. तुम्हाला कलेक्टर करंट मिळेल. मग कलेक्टर करंट काढण्यासाठी अल्फाची व्हॅल्यू आहे 967. त्याला इमिटर करंट म्हणजे 10 मिली एम्पियरनं मल्टिप्लाय करा. ओके. म्हणजे 9.67 मिली एम्पियर आलं. कलेक्टर करंट. मग तुम्हाला माहिती आहे कलेक्टर करंट आणि बेस करंट मिळून इमिटर करंट होणार आहे. कारण तो हेवीली डोप्ड आहे. मग तुम्हाला काय विचारले रे? बेस करंट विचारलंय. मग बेस करंट काढण्यासाठी इमिटर मधून कलेक्टर करंट मायनस करा. इमिटर करंट आहे 10 मिली एम्पियर. कलेक्टर करंट आहे 9.67. 0.33 आन्सर करेक्ट आहे. सोपं वाटलं की नाही सांगा न्यूमेरिकल. अरे ह्यातलं एक न्यूमेरिकल आलं तर माझी आठवण काढा आणि परीक्षेत तुम्ही. आणि नाही आलं तरी माझी आठवण काढू नका लक्षात घ्या. सीईटी साठी तयारी करतोय आपण. ओके. येणार परीक्षेत यातलं. आताचे दिलेले प्रश्न त्यातले मॅक्सिमम प्रश्न येणार परीक्षेत लक्षात घ्या. ओके. आता हे मी इरेज करतोय पहिलं न्यूमेरिकल. दुसरं बघा. इमिटर करंट दिलाय.
कलेक्टर करंट दिलाय आणि बेस करंट विचारलाय. मग कलेक्टर करंट आणि बेस करंट ऍडिशन इमिटर करंट. मग तुम्हाला बेस करंट विचारण्यासाठी इमिटर करंट मधून म्हणजे 10 मिली अँपिअर मधून 9 मिली अँपिअर मायनस करावं लागेल. 0.2 मिली अँपिअर आन्सर बरोबर आहे. आता सगळ्यात महत्वाचं इमिटर करंट दिलाय, कलेक्टर करंट दिलाय. इमिटर कलेक्टर बेस करंट काढता येतो. डीसी करंट गेन विचारलाय, अल्फाच विचारलाय. मग अल्फा काढण्यासाठी कलेक्टर करंटला इमिटर करंटनं डिव्हाइड करा. मग कलेक्टर करंट आहे 6.20, इमिटर करंट आहे 6.28. आन्सर मिळून जाईल तुम्हाला. मग आता हा टॉपिक परत एकदा रिवाइज करूया. 10 मिनिटापेक्षा थोडीशी जास्त वेळ लागली. हाफ वेव्ह रेक्टिफायर, फुल वेव्ह रेक्टिफायर सगळे सिम्बॉल, लॉजिक गेट्स ओके आणि अल्फा आणि बीटाचे न्यूमेरिकल्स बाळांनो आणि सांगतो. सोलार सेल ओके त्याची डायग्राम, त्याच्यानंतर झेनर डायोड त्याचं वर्किंग थोडंसं टफ आहे, पण त्याचे जे कॅरेक्टरिस्टिक्स असतील तुम्ही सांगतो एलईडी आहे का बघा, त्याचं वर्किंग थोडंसं हे करण्याचा प्रयत्न करा. ऑल द बेस्ट.